गेले अनेक दिवस साताऱ्यातील देऊर ते बिचुकले गाव या रस्त्यासाठी या दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने आज संतप्त ग्रामस्थांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी नवीन रेल्वे ट्रॅकवर आंदोलन केले। आंबेराव कदम देऊरचा एक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी। या प्रकल्पासाठी माझी जमीन गेलेली आहे। ज्यावेळी ही जमीन ग्रहण करायची प्रोसिजर चालली होती त्यावेळेस श्रीनिवास पाटील, लोकल आमदार आणि प्रांत तहसीलदार, कलेक्टर यांच्यासोबत आमची मीटिंग झाली। त्यावेळेस आम्ही म्हटलं आमच्या जमिनी देतो, पण आम्हाला सर्व्हिस रस्ता, आम्हाला शेतीत जाण्या येण्यासाठी रस्ता हा चांगला बनवून द्यावा। आणि त्यावेळेस त्यांनी सगळ्यांनी मिळून मान्य केलं होतं। पण आज आम्हाला दिसून असं येतंय की आज आम्हाला रस्ता ते देत नाहीत, सर्व्हिस रोड काढून देत नाहीत। त्यामुळे लोक सगळे संतप्त झालेत आणि लोक आता ट्रॅकवरून उभे राहिलेत। आणि आता लोक या पवित्र्यात आहेत, जर आमच्या मागण्या ठरल्याप्रमाणे जर नाहीत मान्य केल्या तर आम्ही रेल्वे रोको आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहोत। हे आंदोलन आम्ही अति तीव्र करणार आहोत। आमच्या आता जीवन मरणाचा प्रश्न आहे। आम्ही पेरण्या करू शकत नाही। आमचं वर्षाच्या 4 हे पीक असतं, हेच पीक आम्ही घेऊ शकत नाही। आम्हाला रस्ताच नाही, जाणार कुठून? आमची लहान लहान मुलं परगावातून चालत चिखलात येतात आणि रेल्वे क्रॉसिंग करता येत नाही। ब्रिज खालून असा ब्रिज काढलाय की तिथे कमरे इतकं पाणी आणि चिखल मिश्रित पाणी, त्या पाण्यात त्यांना जायला येत नाही। रेल्वे ट्रॅक क्रॉस करून जातात आणि यात एक अपघात घडलाय। छोटा मुलगा, शाळकरी मुलगा रेल्वेने उडवला, जो खलास झाला। असे वारंवार घडू नये म्हणून आमची मागणी की मुलांच्यासाठी चांगला एक रस्ता काढून द्यावा आणि शेतकऱ्यांसाठी परमनंटली सोय करून रस्त्याची द्यावी। सर्व्हिस रस्ता कायम पिंपोड हद्दीपासून वाटर हद्दीपर्यंत सर्व्हिस रोड दोन्ही बाजूने काढून द्यावी, ही आमची सर्वसामान्य साधी मागणी आहे, ती यांनी मान्य करावी। धन्यवाद। रेल्वे भुयारी मार्ग बनवावा यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आल्याने या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। परंतु यावेळी कोणताच प्रश्न मार्गी न लागल्याने देऊर आणि बिचुकले ग्रामस्थ हे आंदोलन तीव्र करण्याच्या मनस्थितीत असल्याचं कळतंय।